हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी सकाळी ना मी इथं काम करते, ते म्हणजे वेगळं एक्स्ट्राचं काम. काल रात्री मी जाऊन अस्तर घेऊन आले होते. तसं तर हे असली सगळी कामं रुद्राचे पप्पा आता करतात. मी असलं अस्तर आणायचं वगैरे काही काम करत नाही. मी अस्तर ऑनलाईन घेत होते. ज्यांच्याकडून तुम्हाला मी मागं सांगितलं त्यांनी मला लो क्वालिटी दिली, त्याच्यामुळे ते 4,000 गेलेच गेले. पण आज 5,000 रुपये घालवून आले रात्री. 5,000चा एवढा अस्तर आहे. अस्तर, धागे आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना, तर त्या सगळ्या मिळून 5,000चं आहे. आधी म्हटलं हे सगळं व्यवस्थित मॅनेज करते, कारण की होतच नाही. कामात राहून जाते आणि सगळं जिथल्या तिथंच पडून राहतं आणि हे सगळं आवरता होत नाही. तर कसं आहे ना, पैसे वगैरे हे सगळं सगळ्यांना दिसतं, पण त्याच्या मागची मेहनत अजिबात दिसत नाही. मी असला तर अस्तरचं वगैरे अजिबातच काम करत नाही. रुद्राचे पप्पा सगळं करतात, पण आता त्यांना आजकाल इतका लेट होतो ना यायला, की मग आल्यानंतर मग त्यांना येतात 8 वाजता, परत फ्रेश होईपर्यंत 8:30. मग परत मी म्हणणार जावा अस्तर घेऊन या, आणि अस्तर तिथं सिलेक्ट करा, त्याच्यानंतर ते कट करा, ह्याच्यामध्ये अर्धा तास दुकानातच जातो. मग त्यांना यायला 9 वाजतात आणि जेवून झोपायचं, मग ते काय राहतच नाही. त्याच्यामुळे म्हटलं मी आज घेऊन येते, म्हणून मग मी काल रात्री माझं थोडंसं लवकरच कटिंग आवरलं होतं, तर मी 6 वाजताच गेले होते आणि सगळे अस्तर घेऊन आले. तसं पण ते गेले ना अगदी करेक्ट कलर घेऊन येतात. आता त्यांना सुद्धा चांगलं शिकवून काढलंय मी. मला म्हणतात आता मी जॉब सोडतो आणि तुझ्यासोबत हेच काम करत बसतो. तर मी त्यांना म्हणते हे काम खूप जास्त कष्टाचं आहे. जॉब तुमचा ठीक आहे, कष्ट नाही अजिबात. नुसतं जावा मस्तपैकी एसीच्या हॉलमध्ये काम करा, ऑफिसमध्ये झालं. ह्याच्यामध्ये खूप जास्त कष्ट आहे, मी त्यांना सांगत असते. आणि कसं आहे ना, एक जॉब म्हणजे एक वेगळं असतं की 8 तास करा आणि घरी या. पण हे काम असं नाही, जॉबसारखं नाही की 8 तास करा. संडेला सुद्धा सुट्टी नाही. काल मागच्या म्हणजे 1-2-3 संडेला मी सुट्टी घेतली होती, पण कालचा परवाचा संडे होता, त्याच्यामध्ये मी 2 दिवस सॅटर्डे संडे इतकं जास्त काम केलं आहे ना, की रोजसुद्धा करत नाही इतकं. त्याच्यामुळे तर मी आज अस्तर ना जास्तीचेच घेऊन आले. 40-40 मीटरच सगळा अस्तर मी इथं घेऊन आले आज. इथं मला कितीला देतात माहिती आहे? 30-30ला देतात. क्रेपचाही 30ला आणि कॉटनचाही 30ला. आणि ऑनलाईनवाले जे आहेत ना ते मला 25-25ला देतात, पण कुरिअर चार्ज 500 ते 600 रुपये काढतात. मग ते तिथंच पडतंय. जाऊन आणलं काय आणि ती मागवलं काय, एवढंच की फक्त घर बसल्या मिळतंय. साठी आपण लहानांसाठी खूप काही आणलं. लहान गणपती म्हणा, रक्षाबंधन म्हणा, सगळ्यांसाठीच. पण आता एक स्पेशल ड्रेस मी आणलेला आहे. त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण राहणार आहे, तर ग्रीन वगैरे. हा मला सगळ्यात जास्त हाच आवडला, त्याच्यामुळे मी हा सॅम्पलसाठी मागवला आहे. तर ह्याच्यामध्ये ना हे बघू शकता, हे पूर्ण खालचा जो कपडा आहे ना, तर 4-4.5 मीटरचा कपडा आहे. याच्यामध्ये वरची कुर्ती आणि पॅन्ट दोन्ही होणार आहे, आणि हे प्युअर कॉटनमध्ये येणार आहे. हे बघू शकता, कॉटन कपडा. याला अस्तरची गरज आहे, पण हा प्युअर कॉटन आहे, मिक्स वगैरे अजिबात नाही आहे. हे बघा, खूप सुंदर आहे. मला वाटतं 5 मीटरच्या आसपास आहे हे. मी एकदा मोजून बघते तर किती आहे. तर हा 5 मीटर कपडा आहे. हा 4.5-5 मीटर भरतोय. तर ह्याच्यामध्ये तुमचे पॅन्ट आणि टॉप दोन्ही होणार आहे, आणि हे मी स्वतःच म्हणजे शिवणार आहे. किंवा मग फक्त ड्रेस मटेरियल पाहिजे असेल तर फक्त ड्रेस मटेरियल पण भेटणार आहे. आणि कलर एकदम ब्राईट आहे, खूप छान असा कलर आहे. याच्यामध्ये ग्रीन कलर, मोर फंकी कलर आहे अजून, आणि सोबत ही ओढणी राहणार आहे. प्रत्येक वेळी आपण साडीचे ड्रेस शिवतो ना, तेव्हा प्रॉब्लेम हा असतो की ओढणी नसते. मग ओढणी नसले की वाटतं नको, पण ह्याची ओढणी तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. साधारणतः 3-3.5 मीटरची फक्त ओढणी आहे, आणि ओढणीचा पन्ना पण खूपच मोठा आहे. ओढणीचा पन्ना इतका मोठा आहे ना, खूप जास्त मोठा आहे ओढणीचा पन्ना. तर मी माझ्या स्वतःसाठी सुद्धा रक्षाबंधनला हा ड्रेस शिवणार आहे, आणि दिसायला तर इतका सुंदर लुक येणार आहे ह्या ड्रेस सोबत, कारण की हा प्युअर म्हणजे कॉटनचा आहे. खूप मस्त कपडा आहे, खूप मस्त फॅब्रिक आहे, क्वालिटी एक नंबर आहे. प्राइस थोडीशी कॉस्टली आहे, पण क्वालिटी बघायला गेलं ना तर मग प्राइस महाग जाते. तर हा ड्रेस मटेरियल 800 रुपयाला भेटतोय, आणि मग शिवून वगैरे जे काही 1500-1600 पर्यंत जाऊ शकतो, अस्तर लावून वगैरे. तर फक्त ड्रेस मटेरियल पाहिजे असेल तर ड्रेस मटेरियलसुद्धा तुम्हाला भेटणार आहे. खूप सुंदर आहे, आणि जर बाहेरून शिवूनही तुम्ही घेऊ शकता.
कुर्ती आणि पॅन्ट ह्या दोन्हीचं फॅब्रिक आहे, सोबत हे दुपट्टा आहे, खूप सुंदर असा दुपट्टा आहे। त्याच्यामुळे वेळ न घालवता तुम्हाला पाहिजे असेल तर रक्षाबंधनसाठी तुम्ही घेऊ शकता, गणपतीसाठी सुद्धा। सोबत आता सगळे सण सुरूच झाले तर त्यासाठी साडी सुद्धा घेतली, तर ही मी माझ्यासाठी म्हणजे ड्रेस शिवण्यासाठी घेतलेले आहेत। मी काही सेल वगैरे करत नाही आहे, पण तुम्हाला घ्यायची असेल ना तर ही 850 फ्री शिपिंगमध्ये आहे, जर पाहिजे असेल तर ठीक आहे। तर दोन्हीसाठी मी ह्या ड्रेससाठी आणि ह्याच्यासाठी, हे दोन्ही माझ्याकडे भेटत नाही आहे, हे मी ज्यांच्याकडून घेतले त्यांचा नंबर तुम्हाला देते, त्यांच्याकडून तुम्ही होलसेलमध्ये घेऊ शकता। हीच प्राईस आहे होलसेलमध्ये सुद्धा, त्यांनी माझ्याकडे होलसेल साठीच दिलेलं आहे, म्हणजे मी माझ्यासाठी सॅम्पल पीस घेतलेत, कारण की मला हे करायचं आहे ड्रेसेसचं वगैरे। मला माहीत नाही हा ड्रेस चालेल की नाही, कारण थोडं कॉस्टली पडतोय, 850ला ड्रेस मटेरियलच जातो, त्याच्यानंतर अस्तर वगैरे लावलं ना 1600-1700 पर्यंत पूर्ण ड्रेस मटेरियल जाईल तो। पण ज्याला पाहिजे ना ते बरेचसे जण घेतात, कारण कपडा चांगला आहे, लगेच कळतं त्याच्यामुळे। आणि ही साडीसुद्धा 850ला फ्री शिपिंग आहे, पण एकच नंबर आहे, साडीची क्वालिटीसुद्धा खूप जास्त छान आहे। चला आता मला ह्या साडीचं शिवायचं आहे स्कर्ट टॉप, आणि तेच आता मी करायला घेते। अजून मला ऑरेंज आणि रेडच्या 5-5 क्वांटिटी पाहिजे होती, पण त्यांनी अजून आली एक, पण विटकरी कलर आला तर तो मला नाही आवडला, मग मी त्यांना पूर्ण प्युअर ऑरेंज सांगितला की सेम टू सेम तसाच पाहिजे म्हणून। येईल आता 2-3 दिवसात तो पण येईल, मग तो येईल ना तेव्हा तो पण मी तुम्हाला दाखवेनच। तर त्या दिवशी आपण जो काही खण फॅब्रिक घेतलं होतं मी, त्या दिवशी मला वाटतं एक 100 मीटर घेतलं होतं, तर ते इतक्या पटकन सेल झालं, आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मी नव्हते आणले, 4च कलर होते त्या दिवशी। तर त्याच्यानंतर आता ना खूप सारी म्हणजे मागणी, खूप ऑर्डर्स आहेत, म्हणून मग मी परत रिस्टॉक केलेला आहे। त्याच्यामध्ये पहिला आपला हा पिंक राहणार आहे खण, आणि हे प्युअर ओरिजिनल रेशीम खण आहे। त्यानंतर ग्रीन, हा पण ग्रीनला रेड बॉर्डर आहे, हा आपल्याकडे आलेला आहे ब्ल्यू, कारण ह्या कलर खूप जणांनी मागितला होता, म्हणून मग हा कलर मी आता रिस्टॉक केलेला आहे। त्यानंतर हा आहे मोरपंखी, तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर कॉन्टॅक्ट करा। 130, तर आधी मी ना ह्याचं तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये नव्हती देत, म्हणजे 60 रुपये शिपिंग चार्ज मी घेत होते, 130ला पर मीटर केलं होतं मी हे, आणि मला वाटतं तोच रेट ठीक आहे, कारण की कसं होतं मग मी जर असं तुम्हाला सांगितलं की 150 रुपये फ्री डिलिव्हरी, पण त्यात तुम्हाला कंपल्सरी 6 मीटर कपडा घ्यावा लागेल, मग असं नाही होत, कुणाला 2च मीटर पाहिजे, कुणाला 1च मीटर पाहिजे, मग ते मलाही परवडत नाही, घेणाऱ्याला पण परवडत नाही। त्याच्यामुळे आपण 130 हे फिक्स रेट ठेवतो, आणि शिपिंग चार्ज 70, 80, 60 असाच लागतो। मुंबईला 60, 50, 60 लागतो, त्यानंतर पुण्याला 70 लागतो, आणि मग बाकीचे जे खेडेगावात आहे त्यांना 80 लागतो, 70-80 असाच लागतो 5, आणि एका 80 रुपयामध्ये 1 किलो बसतं, 1 किलो 70-80 मध्ये 1 किलो बसतो, तर 1 किलोच्या मानाने साधारणतः 7-8 मीटर कपडा 1 किलोमध्ये जातो, 7-8 मीटर। त्याच्यामुळे न वेळ घालवता तुम्ही पटपट ऑर्डर बुक करा, कारण ऑनलाईन जे पण कोणी खण विकते ना ते तुम्हाला 60, 70, 150च्या आसपास विकते। मी सगळ्यात स्वस्त 130ला लावलेला आहे, कारण आपली सुद्धा सुरुवात आहे त्याच्यामुळे। तर त्यानंतर हा ग्रीन काटाचा पिंक, त्यानंतर बघा हा पण सेमच आहे, सगळे 20-20 मीटर आपण घेतलेला आहे, सगळा तागा 20-20 मीटरचा आहे। आणि त्याच्यानंतर मग हा पर्पल कलर आहे, हा पूर्णपणे पर्पल मध्ये जातोय, ग्रीन बॉर्डर आहे त्याला, आणि हा आहे पॉलिस्टर खण, तर हा तुम्हाला भेटणार आहे फक्त 100 रुपयाला मीटर। पॉलिस्टर खण आहे, कपडा क्वालिटी खूप मस्त आहे, रेशीम खणचे धागे निघतात, पॉलिस्टर खणचे धागे निघत नाही, एवढाच काय तो फरक आहे माझ्या हिशोबाने। तर मग चांगलं हेच आहे, कारण की रेशीम जे खण आहे ना कॉटनचं, तर याचे धागे असे धागे नाही, पण ड्रेस शिवला ना की असं कमरेतून धागे निघतात, ओव्हरलॉक करावं लागतं थोडक्यात सांगायचं तर, पण ह्याला ओव्हरलॉक करावं लागत नाही, ह्याचे धागे निघत नाही पॉलिस्टर खणचे, त्यामुळे माझ्या मनाने हे चांगलं आहे। पण आपण कॉटन राहावं म्हणून मग हे घेतो, पण हे पॉलिस्टर खण मला वाटतं की जास्त छान आहे। तर पॉलिस्टरमध्ये सध्या तर मी हे 2च कलर मागवलेत, हे बघा हा वाला एक आणि हा एक, 2च मागवलेत, 10ची गड्डी घेतली। तर तुम्हाला पाहिजे असेल खण फॅब्रिक तर पटपट मला व्हॉट्सअपला मेसेज करा, माझा व्हॉट्सअप नंबर आहे,
माझा व्हॉट्सअप नंबर आहे 97-341-021. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला माझा नंबर मिळेल आणि डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा. कॉल वगैरे करत बसू नका, शक्यतो कॉल रिसीव केले जात नाही कारण काम राहतं, सगळं एकटे मॅनेज करेल, तुम्हाला माहीतच आहे. आणि चला आता हे सगळं आवरून. तर आज इथं दुसरा स्टॉक आला होता ना, आता स्टोरूममध्ये अजिबात जागा नाही. तिथं कॉटनचे फॅब्रिक, पैठणीचे फॅब्रिक, अस्तर याने गच्च स्टोरूम भरलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं की जे हे जे खणचे जे फॅब्रिक आहेत ना, तर त्याला वेगळं हे जे कपाट आहे ना, तसं हे कपाट काहीच वस्तू ठेवला नाही. सगळं आहे ते रुद्राचं उगाच खेळणी पसारा घालून ठेवतो. त्याला मी ठेवलं अजिबात आवडत नाही, त्याला त्याच्या हिशोबाने ठेवावं लागतं. आता हे वरती जे बॉक्स वगैरे दिसत आहेत ना, त्याच्यामध्ये त्यानं उगाच काहीतरी तुकडे गोळा करतो प्रोजेक्टर हे ते, आणि त्याचं असं असतं. तर माझं असं चाललं आता हे सगळं रुद्राचं उचलते आणि त्याचं एका फळीवरती ठेवते आणि माझं जे काही खणाचं फॅब्रिक आहे ते इथं लाईन वाईज ठेवते. म्हणजे ज्यावेळेस पण खणाच्या फॅब्रिकची ऑर्डर येईल त्यावेळेस मला ते कपडा पटकन उचलून कट करून पॅकिंग करून देता येईल त्या हिशोबाने. आणि हे तर आता खूप कमी आहेत. आता मला वाटतंय त्या दिवशी मी एक 10,000चं मागवलं होता खण आणि आज 10,000चं मागवलं आहे. आणि आता पुढचा जो आहे ना, तर त्याच्यामध्ये ऑल कलर मागवणार आहे, तो एक 15-20 हजारचा मागवेल. तर मी एक आठवड्याभरातच फक्त खणाच्या फॅब्रिकमध्येच आता 40-50 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली. आता बघूयात किती फायदा निघतोय त्याच्यातून आणि कसा फायदा होतोय. पाऊल तर उचललं आहे. खरं तर भीती वाटत होती, करू की नको असं वाटत होतं, कारण की खूपच जास्त इन्व्हेस्टमेंट होती. असं नाही ना की बाबा एकाने 1 मीटर मागितला आणि तेवढंच मागवायचं असं नाही. डायरेक्ट 20-20, 40-40 मीटरचे तागे घ्यावे लागतात, तरच मग ते आपल्यालाही परवडतंय, विकायलाही परवडतंय. त्यामुळे मग म्हटलं बघूयात आता. नीट वाटलं, फायदा वाटला तर मी पुढं कंटिन्यू करणार. परवडलं नाही तर मग बंद करणार, कारण की 1 मीटरच्या मागे मला एक 15 रुपये फायदा होतोय. मग ठीक वाटतंय, पण बघूयात आता कसं होतंय ते. आणि करून बघते 1 महिनाभर. नीट झालं, चांगला सक्सेस भेटला तर ठीकच आहे. शेवटी बिझनेसमध्ये उतरलोच आहे तर अगदी सगळंच पणाला लावायचं. त्याच्यानंतर संध्याकाळी आमच्या रुद्राची सायकल आली होती, तर इतका खुश झाला होता. म्हटलं चला अनबॉक्सिंग करून बघूयात तरी कशी आहे. आता ती जोडता वगैरे तर आपल्याला येणार नाही, आता ह्यांची वाट बघत बसावं लागणार, पण म्हटलं ओपनिंग तरी करून बघूयात. आणि ही आहे आमची छोटीशी सावी. तर ती आत्ता नवीनच आली इथं राहायला. इथे म्हणजे दुसऱ्या सोसायटीमध्ये आली. तिच्या आईन दोघीजण आल्या होत्या, कारण तिच्यासोबत खेळायला कोणी नाही, तर ती इकडे रुद्रसोबत खेळायला येते. तर रुद्राची तर एवढी एक्साइटमेंट होती की कशी माझी सायकल आली असेल काय. आता तर काय त्याला चालवता येणार नाही, कारण लेट झाला. आता 7:15 वाजले होते आणि अजून अंधार पडला नव्हता. आश्चर्य म्हणजे 7 वाजत आले तरी अंधार अजिबात पडला नव्हता. तर सायकल आम्ही शेवटी अनबॉक्स कधी एकदाचं असं वाटत होतं, मलाच वाटत होतं कधी एकदाचा मी उघडतोय असं. तर आता सायकलची पूर्ण डिटेल तुम्हाला मी उद्याच्याच ब्लॉगमध्ये देईल, कारण की आता ही मला जोडता येणार नाही, त्याच्यामुळे सांगता येणार नाही कसे. हे काम आता रुद्राचे पप्पा करतील संध्याकाळी आल्यानंतर, आणि मग उद्या मी तुम्हाला ते ब्लॉगमध्ये दाखवेन. कारण की फक्त खालचाच पार्ट दिलेला आहे, वरचे सगळे वेगवेगळे पार्ट दिलेत आणि ते आता जॉईंट करावे लागतील आणि ते काय मला जमणार नाही. आता जॉईंट झाल्यानंतरच आपण उद्या बघूयात. तर चला आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.